आपण आता शिकत आहोत कॉलर पॅटर्न आणि कॉलर पॅटर्नसाठी एक माप आपल्याकडे आहे जे की आहे घेऊया 30 छातीचं घेऊया का 7.5 + 2 7.5 8.5 आणि 9.5 आपण घेणार आहोत 30 छातीचं माप आणि मी घेतलंय त्यानंतर उंची घ्या तुमची उंची आहे 12 + 1 आणि मी करत आहे कॉलरचं पॅटर्न मग तुम्ही 1 टक्स पॅटर्न प्रिन्सेस कट पॅटर्न 4 टक्स पॅटर्न असं कोणतंही पॅटर्न यामध्ये कन्वर्ट करू शकता तसे तर आपण सगळेच पॅटर्न हळूहळू घेणार आहे पण तुम्हाला ज्या पॅटर्नची जास्त आवश्यकता असेल ते कमेंटमध्ये नक्की टाका मी तुम्हाला तेच पॅटर्न शिकवून देईन आणि आता आपण घेणार आहोत शोल्डर दोन्हीही शोल्डरला टेप ठेवायचा व्यवस्थित माप मोजायचं आणि माझं शोल्डरचं माप म्हणजे या मापासाठी आलेलं 13 आहे 13च्या हाफ होता 6.5 इंच 6.5 इंच इकडे आणि 6.5 इंच इकडे असं घेतल्यानंतर हे तुमचं झालं कॉलरच्या पॅटर्नसाठी लागणारं माप अर्धा इंच घ्या तिरकस रेषा ओढा आणि गळ्याची रुंदी ही कॉलरच्या पॅटर्नसाठी ज्याच्या त्याच्या मापासाठी फिक्स असते तुम्ही जेव्हा माझ्याकडे पॅटर्न शिकणार त्यावेळेस याच्यातले सगळ्या मापांसाठी गळा शोल्डर बगल हे सगळं मी तुम्हाला लिहून देणार आहे आत्ता मात्र या पॅटर्नसाठी 30च्या छातीसाठी आपल्याला 1.5 इंच इतकं गळ्याची लांबी आवश्यक आहे तुम्ही गळा कोणताही घेऊ शकता गोल घ्या पंचकोनी घ्या सपोज याचा गळा जो आहे तो 6 इंचचा घेतलेला आहे तर मग तुम्ही पाहिजे तो आकार याला देऊ शकता आणि या पॅटर्नला एकच बगल आखलं तरी उत्तम फक्त बगल आखताना जर चुन्या पडत असतील तर असं आतमध्ये जाऊन थोडंसं कोरा आणि इथून कापायला सुरुवात करा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग आणि हा पुढचा भाग असं निघणार आहे आणि आता आपण बघूया की याच्या कटोरी पॅटर्न मध्ये कसं कन्वर्ट करायचं जर तुम्हाला कॉलर पॅटर्न कटोरी पॅटर्न मध्ये हवं असेल तर काय करावं लागेल तर कॉलर पॅटर्न कटोरी पॅटर्न मध्ये आपण याला 2.5 इंचची रेषा दिली 1 इंच वर आलो जसं आपलं नॉर्मल पॅटर्न असतं की नाही त्याच पद्धतीने आहे फक्त थोडासा चेंज आणि तो आता आपण शिकून घेणार आहे इथे जे आहे एरवी आपण या बगलेच्या मधून माप देत असतो आता वर जायचं आणि तिथून 2.5 इंच इतकं माप घ्यायचं 2.5 इतकं माप घ्यायचं हे म्हणाल तर तुम्ही सगळ्या मापांसाठी सेम आहे त्यानंतर या मापाला संपूर्ण हाफ करा हाफ केल्यानंतर जिथे माप येईल तिथे एक खूण करा आणि ती केल्यानंतर इथून अर्धा इंच इतकं माप घ्या आणि उरलेल्या मापाला हाताचा कर्कटक समजून छानपैकी असा गोल शेप द्या म्हणजे कटोरी बाहेर येईल आणि ही झाली 30 छातीसाठी लागणारी कटोरी विथ कॉलर पॅटर्न आणि कॉलर पॅटर्न आपलं कंप्लीट झाल्यानंतर याला मी कटिंग करून घेणार आहे कटिंग करून झाल्यानंतर हे पॅटर्न कसं वाढवायचं ते बघूया मग वाढवण्याची पद्धत सर्व कटोरींसाठी सेम आहे फक्त मी त्याचा तुम्हाला ऑफलाईन आल्यानंतर चार्ट लिहून देत असते किंवा ऑनलाईन तुम्ही कोर्स केला तरी सुद्धा चार्ट लिहून देणार आहे या मापासाठी 1.5 इंच 1.5 इतकं वाढवायचं आहे अर्धा इंच इथे अर्धा इंच इथे सर्कल द्या इथे थोडंसं माप घ्या तिरकस रेषा द्या या संपूर्ण मापाच्या निम्मे करा इथे सेंटर घ्या हेच माप पुन्हा खाली घ्या 1.5 इंच जोडा आता तुम्ही म्हणाल याला टक्स कसा द्यायचा मग नेमका तर टक्स असा द्यायचा की 1.5 अधिक 1 इंच म्हणजे टोटल माप तुमचं होतं 2.5 इंच आणि इथे तुम्हाला साधारण 3 इंच इतका टक्स द्यायचा 3च्या हाफ होता 1.5 इकडे 1.5 आणि म्हणून तुम्हाला इकडे 1.5 इकडे 1.5 असं माप देऊन हे पॅटर्न अशा पद्धतीने कव्हर करायचे की कटोरी अशी होईल अशाच पद्धतीने आपण आणखीन माप शिकून घेऊ आज आपण शिकत आहोत 30 छातीचं माप कॉलर पॅटर्न